जे निवडून यापुरतं तुम्ही माझी आई ताई माई म्हणू नका. आता 10 वर्ष नगरसेवक होतात कुठं कोल्हापूरला तवा? आता ते येणार तरी व्यवस्थित यायला पाहिजे. 15 दिवस इकडे लाईटिंग नाही आहेत, गटरीची स्वच्छता नाही आहे, काही नाही तिकडे व्यवस्था म्हणजे काही नाही आहे. 15 दिवस इकडे लाईटिंग नाही आहेत, गटरीची स्वच्छता नाही आहे, काही नाही तिकडे व्यवस्था म्हणजे काही नाही आहे. किती महिलांनी किती द्यावं पैसे असेल? महिलाचे दिल तेवढं कमी आहे. नमस्कार कोल्हापूर, जय महाराष्ट्र. तर आपण आलोय प्रभात क्रमांक 14 मध्ये. तर आपण जाणून घ्यायचं आहे कुंभार गल्ली, शाहूपुरी, दौलतनगर, शाहूपुरी तालीम इथल्या नागरिकांचं म्हणणं काय, नगरसेवक कसा पाहिजे आहे त्यांना. तर जाणून घेण्यासाठी बघत राहा TV9 मराठी. विशाल खांडेकर आणि तुषार पाटील. चला तर शाहूपुरीत आहे मी कोल्हापुरात, बरोबर आहे का? तर आता येणारा जो नगरसेवक आहे, काय 10 वर्ष नगरसेवक नव्हताच आपल्याला, बरोबर आहे? तर येणार नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? नगरसेवक म्हणजे करणारा पाहिजे का काय पाहिजे म्हणायचं ते? तुम्हाला आता येणारा नगरसेवक कसा पाहिजे? कामं करणारा पाहिजे का कसा पाहिजे? कामं करणारा पाहिजे. काय काय कामं करणारा पाहिजे? पाक रिपेरी बसणं या बसणं करणारा पाहिजे. म्हणजे काय आहे? रस्ते रिपेरीतीन करणारा. बर. आणि काय काय करायला पाहिजे? लाईट बीड चेक करणारा व्यवस्था करायला पाहिजे. बर. बाकी लाईट बीट आहेत काय? हाय की डांबावरती? हाय म्हणजे बाकीची कामं केली सगळी नगरसेवकांनी केलेले. तर आता शाहूपुरीतल्या जर समस्या काय आहेत मावशी तुम्हाला इथल्या? गटारी, रस्ते, परत लाईट डाम. येणारा नगरसेवक कसा पाहिजे? येणारा नगरसेवक असा असावा की प्रत्येकाच्या समस्या व्यवस्थित नीट झाल्या पाहिजेत. कसा नाही, आम्हाला काही झाली तर आमची कामं व्हायला पाहिजेत. आमच्या अडीअडचणी आहेत. जर आम्ही त्या अडीअडचणी त्यांच्याकडे घेऊन गेलो तर त्यांनी आमच्या अडीअडचणी पूर्ण केल्या पाहिजेत. या गल्लीसाठी काय करायला पाहिजे? आता या गल्लीत मी बघतोय तर गर्दी भरपूर आहे या गल्लीला, कारण सगळे मेकॅनिकलच आहेत. तर यांच्यासाठी नगरसेवकांनी काय करायला पाहिजे? नगरसेवकाने असं करा, म्हणजे एक रूल ठेवला पाहिजे की एक दिवस ह्या साईडला पार्किंग. आणि असं काय झालं आहे, रस्त्यावरतीच कामं करतात, त्यांना कशाचं प्रशासनाचं हेच नाही आहे, वचकच नाही आहे, जेणेकरून म्हणजे काम आपल्या हद्दीमध्ये केलं पाहिजे. आता रस्त्यावरतीच काम केल्यानंतर दुसरं ह्याची पण गाडी ॲम्ब्युलन्स पण जाऊ शकत नाही. तर साधी बारकी चालत जाता येत नाही, म्हणजे वृद्ध माणसाला चालत जाता येत नाही. आणि पाठीमागून माणसं एवढी फास्ट येतात की हे करायला लागत नाही, 2 मिनिट त्यांना थांबावं लागतं. गल्लीत सगळेच म्हणजे मेकॅनिकल आहेत, गाडीचे मेकॅनिकल आहेत. तर त्या गल्लीच्या जे समस्या आहेत ते ऐकून आपण घ्या. तर काय मावशी समस्या आहे तिथं? गल्लीतून साधं चालता आतबाहेर करता येत नाही, एवढी गर्दी, ट्रॅफिक जाम झाली गल्लीत. मग काय करायला पाहिजे? नगरसेवक जर निवडून आले ते त्यांनी गाळवाल्यांची भेटून वगैरे काहीतरी तक्रार तेवढीच केली पाहिजे ना. रस्त्यानं माणसानं जायचे प्रश्न पडू शकतो. नियोजन करून काहीतरी लोकांना मार्ग निघाला पाहिजे. जाताना म्हणजे मुश्किल आतबाहेर होते ते, एवढा तक्रार होते. एक दिवस उजव्या साईडला पार्किंग, एक दिवस डाव्या साईडला पार्किंग, गुजरी साईडला चालतेच ना. तसं आपल्या इथून काहीतरी शिस्त करता यायला पाहिजे, असं शिस्त लावायला पाहिजे. त्याबद्दल तुम्ही काय कंप्लेंट करणार आहे का नगरसेवकांच्याकडे? कंप्लेंट नगरसेवक सांगू इच्छितो त्यांना. आता तुमच्या पक्षाचाच नगरसेवक पाहिजे तुम्ही म्हणताय. पक्षाचा नगरसेवक आम्हाला पाहिजेच की. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा अभिमान असतो की. पक्षाचा नगरसेवक पाहिजेच आम्हाला. कुठला पक्ष आहे, कुठला नगरसेवक, काय नाव आहे नगरसेवकाचं? आपली आता युती होते, युतीमध्ये कुठला नगरसेवक आपल्याला देतील हे नाव फिक्स नाही आहे अजून. नाव जर फिक्स असेल तर आपण डायरेक्ट बोलू शकलो असतो, पण आपले आता शैलेश आहेत, ते पण बघतात. शैलेश पाटलांचं तर नाव इथं शाहूपुरी 6व्या गल्लीत चर्चेत आहे. तर त्यांनी काय केलंय तुमच्यासाठी आतापर्यंत? त्यांनी आपला रस्ता ह्याचा 4थ्या गल्लीचा हे करून घेतला. तिथं पाण्याची प्रॉब्लेम होता, तो करून घेतला. लाईटीचा प्रॉब्लेम, डांबावरची लाईट नव्हते, ते LED त्यांनी सांगून बसवून घेतलेत. परत आमचं पर्सनली ह्याचा महानगरपालिकेत एखाद्याचा वरद असल्याशिवाय कामं कुठली होत नाहीत हे प्रत्येक सामान्य माणसाला कळत असेल. एखादा फोन गेल्याशिवाय ती महानगरपालिका काम करत नाही. मग शैलेश पाटील आपल्यासोबत येतात, काय तर असेल ते करून देतात. 6व्या गल्लीला म्हणजे कुणी लक्ष देत नाही. गटार केल्या ती तशीच घाण काढायला कोणी येत नाही. बोळात रस नाही. 5व्या गल्लीला आमच्या इथं झाड आहे, तिथं आम्हाला येत नाही. म्हाताऱ्या बायका पडल्या तरी कोण कंबरडं मोडलं तरी येत नाही बघायला.
या गलीला वाली नाहीच आहे अजिबात या काय कधीच नाही आहे इथं. कोण दुरुस्त करायला नाही, सगळ्या 5व्या 6व्या तिकडं वर करतात. ह्या गलीला कुणीही केलेलं नाही काय. इथनं पुढं कोणी येणार नाही, ते केलं चांगलं तरच मतं आम्ही देणार, नाही तर आम्ही मतं देणार नाही. इकडं आमच्या वार्डात लक्ष देऊ द्या, चांगलं करू द्यात. आम्ही हाय त्यांच्या पाठीशी आणि काय सांगणार आम्ही. बरोबर आहे, पण इकडे लक्ष दिलं पाहिजे हो सगळं, तरच त्याचा उपयोग आहे. ना तर काय उपयोग आहे त्याचा. येताना नगरसेवक करेल का तुमची करणार की आता येणार करणार की. आम्ही प्रत्येकाला ते आम्हाला साथ द्यायला पाहिजे. आम्ही त्याशी साथ दिल्यावर त्यांनी आम्हाला साथ द्यायलाच पाहिजे. एवढंच आमची बुद्धी आहे. कोल्हापूरची समस्या बघताय, अख्ख्या कोल्हापुरात का नाही सगळं रस्त्याचं बघताय तुम्ही, त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? अहो सगळ्या लोकांनी सगळीकडेच बघायला पाहिजे शहरात. बघा ते अजिबात खड्डं काय केलेलं नाही. काय झालंय? तिथं गिरणीपाशी केवढं खड्डं पडले ते. जरा तर रस्ता करायला पाहिजे का नाही 6व्या गल्लीला. हा करतच नाहीत काय. मग मुलं बारकी आहे. हे गेल्या अक्षरमध्ये किती वाढल्यात, सगळ्यांची घरं बरबाद झाल्यात. हे याडं तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. निवडून यापुरतं तुम्ही माझी आई ताई माई म्हणू नका, सगळ्यांनी सगळं समान राहावा, एवढंच आमचं इच्छा आहे. आणि हाय शैलेश पाटील हाय, आम्ही त्याच्या पाठीशी. नाळ्याच्या दारात नाही लावावं, दुसरं काय दुसरी समस्या. रस्त्यावर लावल्यावर या जायला अडचण होती या माणसाला एवढीच. दुसरी एक गाडी आली की सगळी गाडी तटत्या, असं आहे. नगरसेवकांनी काय करायला पाहिजे? काय बरं ह्याच्यातच काय तर तिने उपाय करायला पाहिजे, प्रयाण करायला पाहिजे असणे सांगून काहीतरी गाड्यांचं. ह्याचा गल्ला जास्त आहे. नाही बा, तक्रार काय आम्ही दिल्या नाही. आता कुणाचं वाईट व्हायचं आम्ही तक्रार देऊन. मग तक्रार देणार कसं. नावाशिवाय तक्रार कुणाकडे देणार आम्ही. कोण जे महत्वाचं माणूस येईल आमच्या हक्काचं त्याला आम्ही तक्रार घेऊन गेलं की तो आमच्या सोबतीला येणार. बरोबर आहे की नाही. मग आणि ज्याच्यावर आमचा विश्वास आहे, ज्याच्याबरोबर आता आम्हाला तो साथ देतोय, त्यालाच आम्ही साथ देणार. हां मग तो यावा निवडून. आमचं सगळं म्हणजे जनकल्याणाचं साठी एक आपला नगरसेवक हक्काचा यावा, हीच आमची इच्छा आहे. बरं. क्रमांक 14 मध्ये आपल्याला सुमित साटम साहेब भेटलेले आहेत. तर ते इच्छुक उमेदवार आहेत. तर शाहूपुरीसाठीच प्रभाग क्रमांक 14 साठी साहेब तुम्ही निवडून जर आला तर तुम्ही काय करू शकाल? साहेब माझं नाव सुमित उमेश साटम आहे आणि मी या प्रभागात 10 वर्ष झालं स्वबळावर कोणाचे आधार न घेता, कोणत्याही पक्षाचा आधार घेता समाजसेवा करतो आहे. कोरोना काळात साहेब मी प्रतिकारशक्ती मात्राच्या 5,000 बाटल्या वाटणारा मी एकमेव कार्यकर्ता आहे. परत 4 लसीकरण भरवणारा मी एकमेव कार्यकर्ता आहे साहेब. परत आर्सेनिक अल्बमच्या 10,000 गोळ्या बाटल्या घर टू घर पोहोचवणारा मी एकमेव कार्यकर्ता आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही माझी शासकीय योजनाचे शिबिर या प्रभागात मी भरवत असते. दरवर्षी आरोग्य तपासणी शिबिर असून दे किंवा कोणतेही शासकीय योजनाचे शिबिर असून दे, प्रत्येक योजनाच्या बाबतीत योजना घेऊन मी घरोघरी पोहोचलेलो आहे. आणि माझा अजेंडा हाच असेल की जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर या जनतेने संधी दिली तर मी या प्रभागाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. प्रभागातल्या कोणत्याही अडचणी असू दे, गटरीची समस्या असून दे किंवा रस्त्याची समस्या असून दे, स्ट्रीट लाईटच्या समस्या असून दे, या सर्व समस्या मी मार्गी लावणार आहे. आणि सकाळी एक 7 ते 9 ही माझी रोजची फेरी असणार आहे प्रभागात. आणि कोणतीही समस्या असून दे प्रभागातल्या आपल्या लोकांना मी त्यातून निश्चितच माझ्या कामातून मी त्यांना दिलासा देणार आहे. आणि 10 वर्ष मी समाजकार्य करताना साहेब लोकांच्या प्रत्येक अडचणींना आणि समस्यांना मी हे दिलेलं आहे, तोडगा म्हणजे हे काढला काय ते तोडगा दिलेला आहे. म्हणजे एक प्रयत्न केलेला आहे मी तोडगा देण्याचा. म्हणून माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने संधी द्यावी एवढीच माझी इच्छा आहे. आता इथल्या नागरिकांची समस्या काय माहिती आहे का, ह्या 6व्या गल्लीला कनी पार्किंगचा प्रॉब्लेम म्हणते. इथं कनी ॲम्ब्युलन्ससुद्धा जात नाही, माणसांनी चालायसुद्धा येत नाही, काही म्हातारे लोक पडल्यातसुद्धा इथं. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार? जर समजा निवडून आलं तर ह्या गल्लीसाठी तुम्ही काय करू शकता? अतिक्रमणाचा विषय म्हणला साहेब तर इथं ही कशी आहे, गॅरेज लाईन आहे, त्यामुळं गाड्या वगैरे रस्त्यावर फार लागतात इथं. मग त्या संदर्भात पहिला मी जर आलो निवडून तर पहिला इथल्या व्यापाऱ्यांशी म्हणजे जे गॅरेज मालक आहेत किंवा हे आहेत यांच्याशी चर्चा करून यांचं हे अतिक्रमण म्हणजे गाड्या वगैरे आत कशा घेता येईल किंवा त्यांनाही सोयीस्कर असेल आणि आपल्या लोकांना पण सोयीस्कर यातनं काय मार्ग काढता येईल यावर आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. ओके. तर सुमित सर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या TV नेक्स्ट मराठी करून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मामा आता कोल्हापूरमध्ये तुम्ही बघताय, रस्ते बघताय, लाईटी बघताय, बरोबर आहे का? आता 10 वर्ष काय नगरसेवक नव्हता आपल्या कोल्हापूरला कुठंच. समजा जर येणारा नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला?
शक्यतो नगरसेवक भागातल्या समस्या सोडवणारा असावा. अडीअडचणी लोक आता आमची शाहूपुरी भागात पुराचं पाणी येते, त्या पुराच्या पाण्याच्या वेळेला मदत करणारा असावा शक्यतो. नाही तर मग येणार जाणार निवडून येणार कुठं ते साहेब म्हणून त्यांच्या पाठीमागनं फिरायला पाहिजे आमची कामं करा म्हणून. आता हे रस्ते आहेत आमचे, सगळे रस्ते बाद झालेत. गेले आता कमीत कमी 5-6 वर्ष झालं कोण रस्ता करायला नाही, काय नाही, सांगून पण कोणी करणं झाले. एवढ्या अडचणीत या गल्लीला काही पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे का? प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक फुल आहे, अतिक्रमण जास्त आहे, रहदारी 4 व्हीलर आली की रस्ता ब्लॉकच होते. चालायलाच येत नाही, त्या रस्त्यातून आम्हाला जाताच येत नाही चालता. लेडीज तर अजिबात बाहेर पडू शकत नाही. मुली लेडीज बाहेर कशा पडणार सांगा? दोन्ही बाजूला रहदारी असते, गॅरेज लाईन आहे, ही पहिला बंद करायला पाहिजे. सगळं येणारा नगरसेवक कसा पाहिजे? येणारा नगरसेवक आता काय ह्याच की अडचणी दूर करणारा, भागातल्या अडचणी दूर करणारा असावा. आमच्या समस्या या पहिला हे पूर्ण करू दे असा पाहिजे. काय समस्या आहे तिथं तुमच्या? रस्त्याच्या समस्या आहेत, गटारीच्या आहेत आणि बऱ्याच समस्या आहेत. आता गटारीच्या आहेत, रस्त्याच्या आहेत. परत जिकडं तिकडं स्वच्छता नाहीच आहे. शाहूपुरी 6व्या गल्लीमध्ये स्वच्छता अजिबात नाही आहे. नगरपालिकेची माणसं येतात का नाहीत? मग येतात कधी नाही. नगरसेवक कसा पाहिजे आपल्याला? नगरसेवक आम्हाला असा पाहिजे की जो जनतेशी संपर्क साधेल. फक्त मतं मागण्यासाठी येतात आणि नंतर मग गायब, असा नको आहे. सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेणारा पाहिजे. काय समस्या काय दिसतो तुम्हाला या गल्लीला तुमच्या? या गल्लीला गटरी जे आहे, रस्ते जे आहे, इकडे काही सोयच नाही. काय सोय नाही म्हणजे काय? येतच नाहीत, नगरसेवक फिरकून बघत नाहीत. बघतच नाही. मग काय करणार? आता 10 वर्ष नगरसेवक होतात कुठं कोल्हापूरला तवा? मग आता तर येणार तरी व्यवस्थित यायला पाहिजे. 4 नगरसेवक आहेत मावशी. 4 नगरसेवक आता कुठला आता हे लावतोय ते बघ्या. काय लावतोय? इथं काय नगरसेवक कुठल्या नाव चर्चेत आहे की बाबा ते तुमचं काम करेल? अजून काय नाही, अजून काय नाही, कुठलं येईल ते येईल. अजून काय नाही. कोण येतील ते येतील. येणारा लावणार काय? येणार लावल की लावणाऱ्यालाच धरायचं आता. दिवा लावणाऱ्यालाच करायचा. हा करायचा. जे आमच्या अडचणी दूर करतील त्यांनाच आम्ही मतदान करणार. मग काय करणार सांगा? 4 मतदान करायचे तुम्हाला? होय 4 करायचे. 4ही नगरसेवक व्यवस्थित असलं तर तुमचा विकास होणार नाही. तो म्हणणार ह्या भागात, ह्यो म्हणणार ह्या भागात. तर नगरसेवक कुठला पाहिजे तुम्हाला? तुमच्या भागातलाच पाहिजे, बाहेरचा पाहिजे, कुठला पाहिजे? असावा शक्यतो आपल्या भागातलाच असावा, स्थानिक आपला. प्रत्येक जण तसं म्हणते आमच्या भागातला असावा. नाही, विकास करणारा असावा शक्यतो. दुसऱ्या भागातला जरी असला, निवडून इथं आला या प्रभागात 14मध्ये, तरी 14 प्रभाग नंबरचा विकास करणारा असावा शक्यतो. जनतेसाठी काय केलं पाहिजे? जनतेसाठी सहकार्य केलं पाहिजे. त्यांनी चांगली कामं केली पाहिजेत. काय काय सहकार्य केलं? म्हणजे रस्त्याचं म्हण, काय आपले कंत्राट मोठं आहे का नाही, माणसांचं आपलं सहकार्य, गरीब लोकांचे सहकार्य करायला पाहिजे. काय गरीब लोकांनी द्यायला पाहिजे त्याने? काय म्हणजे काहीतरी त्यांनी पैसे द्यायला पाहिजे, तर बिन पैसे होईल. पैसे नाही नको, विकास केला पाहिजे. हे बघा इकडे काय जरा पुढे आपणाला फक्त आपल्या नगरसेवक आपला असा पाहिजे की आपल्या गलीतलं रस्तं, गटरी, विकास सगळे कामं चांगली झाली पाहिजे. त्या पद्धतीचा आम्हाला नगरसेवक पाहिजे. म्हणजे विकास नावाचा नको, नावाचा म्हणजे कामं केलीच पाहिजे. काय काय केलं बा भागाला? काय केलं पाहिजे? गोरगरीब जनतेचा पाठीशी उभा राहणारा पाहिजे. गोरगरीब समस्या जनतेपासून पोचणारा पाहिजे. गोरगरीब जनतेला जर कुठल्या तरी जर अडचण आली समाज, तर पाठीशी उभा राहून ते काम करून अडचणी त्यांनी काढायला पाहिजे. गोरगरीब जर गरीब लोकांना काहीतरी दुर्बल जर परिस्थिती नसेल, त्या परिस्थिती ज्या समस्या ज्यांच्या काय असतील त्या सोडवून, म्हणजे पैसे एकंदरीत द्यायला पाहिजे. नाही पैशाचा विषय नाही. गोरगरीब जनतेला काय महानगरपालिकेने जर काम होत नसेल त्यांचं, ते काम करून देणे पाहिजे. असा नगरसेवक पाहिजे. दुरावस्था आहे, काही ठिकाणी चांगलं आहेत, पूर्ण बघील ठिकाणी काही ठिकाणी खराबच आहेत. कुठं चांगला आहे जरा सांगताय मला? चांगला आता काही ठिकाणी ह्या एकदम शहरात आहे. परत आपल्या बोंदरनगर साईड, बालेंगा साईड असल्या काही ठिकाणी, रिंग रोड साईडला काय ते सगळे रस्ते खराबच आहेत की. आता काय म्हणतात एक जण माहिती आहे का, की कोल्हापूरच्या रस्त्याने एकेकांचं मणकं बाद झालेत म्हणतात.
कुठं आहे रस्ते कुठं चांगले आहेत बघण्यासारखं. एक झालं आम्ही झालं 17 रस्ते खराब आहेत. आहेत का माणसांचं म्हणणं व्यवस्थित? आता आहेतच म्हणायचं, थोडंफार खराब झाल्या, थोडंफार आहेत. हे जिल्ह्यातच जिल्ह्यात की रस्त्याचं कटड्यावरनं उड्या हे खड्डं जे रस्त्यात पडल्यात, बर गटरी बरोबर नाहीत. रस्त्याचे माणसांची काहीतरी आधार कार्ड, रेशन कार्ड हे याच्यासाठी नगरसेवक आपला चांगला पाहिजे. एखाद्याची परिस्थिती गरीब असेल तर तिथं लक्ष घालून त्याला काहीतरी सहकार्य करणारा माणूस पाहिजे. फक्त आता कसं आहे, बायकासनी 1500 रुपयाचं काढले सरकारनं, आताच्या सरकारनं, बरोबर आहे काय? तर काय पुरुषांसाठी काय काढावं काय तिने आता? काढलं पाहिजे. आता लाडक्या बहिणी योजना काढली तर ते काय त्यांच्यानी पहिल्यांदा सांगितलं सरसकट मिळणार, की आता सांगत्यात तुम्हाला 4 चाकी नको, तुमचं सरकारी नोकरदार नको. असे काय असून काही महिलांची नावं किंवा केवासीमध्ये काही नावं झाली नाही म्हणून नावं खराब म्हणजे उडवून टाकली. अशी काय जवळजवळ 40% नावं कमी झाल्यात. मग सरकारनं काय द्यावं तुम्हाला? काय पेन्शन काय किती रुपये द्यावं म्हणजे माणसासनी तरी? माणसाने आता कमीत कमी 3000 रुपये पेन्शन दिली पाहिजे महिन्याला. बर किती तुमचं किती मत आहे? किती द्यायला पाहिजे? 3000 द्यायला पाहिजे. 3000 द्यायला पाहिजे. होय. आणि दिवाळी बोनस काय द्यायला पाहिजे काय? दिवाळी बोनस म्हणजे काय त्यांच्या आता त्यांनी दिला तरी घेणार. नाही वर्षाचा बोनस, गुढीपाडव्याचा म्हणा किंवा ह्याचा बोनस काय द्यायला पाहिजे का? द्यायला द्यायला पाहिजे. होय. हा? बाबा द्या पाहिजे काय? द्यायला पाहिजे. काय कसं आहे का नोकरदारासने बोनस मिळतोय. आता आपल्या मोलमजुरी करणाऱ्या माणसाला कुठं बोनस आहे? होय. तर माणसं आता निम्मी रुसलेलीच आहेत आता, होय की नाही? कारण का बायकासनी दिलं की नाही तोंड वाकडं होते. त्यांचं कैसे काढून आलीत की 1500 की नाही माणसाचं तोंड वाकडंच झालं. मग त्यासाठी सरकारनं काहीतरी माणसांसाठी केलं काढलं पाहिजे. बापांच्यासाठी पुरुषासाठी काहीतरी योजना काढली पाहिजे. म्हणजे बायकांपेक्षा एक 1500 रुपये जादा देऊन 3000 दिलं पाहिजे. कमीत कमी 2500 तरी द्यायला पाहिजे. मग हा म्हणजे पक्ष किंवा हा जी म्हणजे सत्ता जी आहे ती अशीच असू दे का बदलू दे? नाही, कामं चांगले केली नसली तर मग काय असून तरी काय फायदा आहे? कामं जर चांगलं करणारं सरकार असेल, माणसं असतील, नेते असतील तर ती पाहिजेत आपणाला. उद्धमनगरमध्ये आलेला आहे कोटीतीर्थ मार्केटमध्ये. तर त्यांच्या समस्या काय आहेत की नाही त्यांच्या तोंडानं आपण ऐका. तर काय समस्या आहेत तुमच्या इथल्या? सध्या आम्हाला जास्तीत जास्त भेडसावत्याला हे जे आहे ते स्वच्छतागृहाचा. इथं स्वच्छतागृह एकतर स्वच्छ नाही आहेत, इतकं प्रचंड तिथं हे झालेलं आहे, घाण झालेलं आहे, दुर्गंधी पसरलेली आहे. त्याच्यानंतर ट्रॅफिकची समस्या आहे. त्यानंतर साफसफाई करायला कर्मचारी कोणी येत नाहीत. कारण आम्ही इथं आमचं मतदान आमच्या भागात असल्यामुळं इथं आम्ही व्यवसाय करायसाठी येतो. परंतु आम्ही सगळे कर भरतो, टॅक्सेस भरतो, तरीसुद्धा आम्हाला सुविधा मिळत नाहीत. कारण का तर आम्ही इथले मतदार नाही म्हणून. आता आणखीन काय बोलणार सांगा? आता कोल्हापूरला कसं आहे 10 वर्ष काय धनीवाली नव्हता, त्यामुळे तुमच्या स्वच्छता झाल्या नसतील. पण आत्ता 4 नगरसेवक येणार आहेत भागाला, तर करतील काय 4 जण? आता अपेक्षा करायला काय हरकत नाही आहे. कारण कसं होतं आहे की आत्ता अगोदर कसा एकच असायचा नगरसेवक आणि तो आपल्या मर्जीतला नसला तर स्वच्छतेचा म्हणजे कोणतंही काम करायचा प्रॉब्लेम असायचा. आता कदाचित करतील अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही. म्हणजे येणारे नगरसेवक 4 नगरसेवक एकजुटीनं काम करतील तुमच्या भागाचं आणि तुमच्या ह्या गाड्यांसाठी चांगले पार्किंगचं वगैरे जागा करतील, त्यासाठी तुमचं शौचालय बांधून देतील असं तुमचं म्हणणं आहे? 100% अपेक्षा करायला काय हरकत नाही आहे. प्रशासकाच्या ताब्यातून जर सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून घेणारे नगरसेवक निवडून येत असतील तर काहीच हरकत नाही. कोल्हापूरला नगरसेवक नव्हता, बरोबर आहे का? काय तर दौलत नगराची काय समस्या आहे? येणारा नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? चांगला पाहिजे. चांगला म्हणजे कसा पाहिजे? कार्याचं सुधारणा करणारं पाहिजे सगळीकडे. आणि काय सगळ्यांचं काय अडचणी असेल ते सगळे त्याने दूर करायला पाहिजेत. उद्धमनगरात आलो आहे आणि इथल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत तर आपण जाणून घ्या. तर मावशी इथल्या समस्या काय आहेत? तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? चांगला पाहिजे, चांगला म्हणजे काय पाहिजे? करणारा पाहिजे, स्वच्छता राखणारा पाहिजे. गटरी वगैरे ड्रेनेजचा आमचे प्रॉब्लेम आहेत. लाईटीचा बिटीचा गटर काढायला कोण येत नाही. लाईट सोमवारी जात्या, गटर काढाय कोण येत नाही. लाईटिंग नसते, डोटा कोण येत नाही. 15 दिवस लाईटिंग नाही. 15 दिवस इकडे लाईटिंग नाही कदाळ्यावर. गटरीची स्वच्छता नाही आहे, काही नाही तिकडे व्यवस्था म्हणजे काही नाही आहे. सगळे जात्यात
मग त्या कशामुळे लाईटी जातात खरं? आता ते आम्ही कसं सांगणार MSCB ला काय तुम्ही तक्रार बिक्रार केल्या का नाही? केलती त्याने म्हणतात महानगरपालिकेला जावा. आणि लहान लहान पोरं पण आमच्या गल्लीत राहतात आणि इथं काही स्वच्छता जरा पण नाही लहान लहान आमची इथली पोरं पण राहतात कधी स्वच्छता जरा पण नाही. ढासा वगैरे सगळं आहे तिथं. काही असं व्यवस्था तिथं आमच्या इथं गल्लीत नाही. गटरातली घाण कोणीही काढत नाही. महिन्यातनं 15 दिवसांना एकदाच येते. काढली तरी बी नेत नाहीत काढली तरी बी नेत नाहीत त्यांनी तिथंच काढून टाकतात. आणि काही तक्रार करत नाही. तक्रार केली तरी बी येत नाहीत. असं कानार कोण घेत नाहीत असं आहे. मग काय आता येणारे नगरसेवक 4 नगरसेवक असणार आहेत. 4 नगर करणार का? निवडून आला पाहिजे आमच्या चांगल्या भागाचं काम करण्यासारखा. मग ती कामं करतील काय ती? असं पाहिजे सांगितल्याबरोबर लगेच यायला पाहिजे. असं काय तर पाहिजे. मग तुमचा नगरसेवक कोण आहे का असा तुम्हाला हाक मारलं तुमचं येण्यासारखा? अजून तर कोण नाही. सगळे आल्यात खरं कोणी तसं नाही आहे अजून. आता निवडणूक चालल्यानंतर आता निवडणुका चालल्या आता एकदमच कुठला चांगला पाहिजे. चांगला स्वच्छता व्यवस्थित करणारा बोलवल्यावर हाक मारणार येणारा लगेच असं आता पाहिजे. एकजुटीनं तुम्ही कुठं तर चाललाय कुठले काय पक्षानं वगैरे पैसे बिशे दिले नाही ना तुम्हाला? नाही आता बायका एकजुटीनं चाललाय एखादी काय पैसे वाटप कुठं आहे का? नाही वाटप काय नाही. चालतंय. बाकी समस्या काय आहेत का तुम्हाला बाबा? हे सगळं टीव्हीला दिसणार आहे. बाकीचं तुमच्या समस्या आणि भागातल्या काय आहेत काय ते सांगा. लाईटीची गटरीची आणि व्यवस्थित सगळी व्यवस्थित बोलवल्यावर लगेच यायला पाहिजे. अर्ध्या गलीच लाईट लागते अर्ध्या गलीची लाईट लागत नाही. आणि आता येणाऱ्या सरकारनं महिलांसाठी काय आणि काय द्यावं का तुम्हाला महिलांसाठी? महिलांच्या अपेक्षा असणारच असणार. काय द्यायला पाहिजे? आता त्यांच्या आम्ही सांगत तसे नाही आलेलं 2 महिने झालं पैसे आले. 3 महिने अजून आलेलं नाही आहे आमच्या इकडे. अजून तर 3 महिने झालं काय अजून आलेलं नाही. मग लाडक्या बहिणीचं एकदमच तुम्हाला देणार असतील हो? काय माहित नाही आल्यावर ते कळणार. अजून तर आमच्या हातात पडलेलं नाही. ऐका 2 मिनिटं. आता 2 महिने पैसे आम्हाला आले नाही ते नाही. परत इकडे गॅस वाढतोय परत दुसरं काहीतरी वाढतंय. हे सगळं नको आहे आम्हाला व्हायला. आमच्या लाडक्या बहिणीला पैसे येते ना तेवढं तरी आमचं समाधान व्हायला तर ते दुसरं काय वाढायला नको. इकडनं काढून घेतात आमच्याकडं. मग लाडक्या बहिणीचं आता तुम्हाला किती मिळतात पैसे? 1,500 दीड हो, पुरतंय काय तेवढं? एवढं काय करायचं नाही इलाज. जेवढं टाकते तेवढं तर करायलाच पाहिजे. मग किती महिलांनी किती द्यावं पैसे अशी इच्छा आहे तुमची? महिला से दिल तेवढं कमी आहे. महिला से दिल तेवढं सगळी निश्चित आम्हाला हे करायला आलेत ना. पहिल्यांदा म्हणतात 2100 देतो नंतर म्हणतात 3000 देतो नंतर म्हणतात 10,000 देतो. त्यातलं कुठलंच काय खरं नाही. म्हणजे हे काय म्हणायचं 1,500 ते येते 2 महिन्यात 3 महिन्यात ना आम्हाला. मग आता त्यांनी वाढवावं का 1,500? वाढवायला पाहिजे की गोरगरिबांचं वाढवायलाच पाहिजे. आता वाढवावं त्यांनी. किती वाढवायला पाहिजे अजून? 2100 रुपये तर वाढवावं त्यांनी. हा आणि व्यवस्थित महिन्याला यावं. महागाई वाढू नका. महागाई गॅस वीज आता सरकारनं काय सांगितलंय माहिती आहे का? गहू असू दे तुमचं रेशनला जे गहू मिळते तांदूळ मिळते ते बंद करणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे देणार आहेत. तर ते चालतील का तुम्हाला? का गहू ज्वारी जे तांदूळ जे तुम्हाला रेशनला मिळतंय ते परवडतं? 1000 रुपये देणार आणि धान्य बंद करणार. मग काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला धान्य असू दे आमचं. मग धान्य कर किडकं त्यांनी आली की किडकं कसं येईल? चांगलं पण येते किडकं पण येते. हा ते चालतंय तुम्हाला? चालते आम्हाला धान्य पुरतंय का? ते 1000 रुपये कुठं पुरणार आम्हाला? आणि ती 1500 दिलीच की आणि ती 1500 काय करा कुठं पुरते कुठं नाही. बरं महिलांची समस्या अशी आहे की येताल्या सरकारनं त्यांना 2100 रुपये द्यावं आणि दिवाळीला बोनस बिनस काय तुम्हाला? टाकायला नाही आहेत त्याने. बोनस दिलेला नाही आहेत त्याने दिवाळीला. टाकतो म्हटलेली बोनस टाकतो म्हटलेलं काय बोललेलं नाही. नाही बोलले नाही बाजार तरी तुम्हाला दिवाळीला त्यांनी द्यायला पाहिजे. त्याला नाही दिलेलं. नाही दिले. मग येत्याल्या गुढीपाडव्याला म्हणजे येता आता गुढीपाडव्याला नवीन वर्ष चालू होतंय तर सरकारनं त्याच्याबद्दल तुम्हाला काय द्यावं काय म्हणजे नवीन वर्षावर त्यांच्या इच्छेने काय ते द्यायला पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला सांगा? आम्ही नाही धान्य देतो म्हणल्यात. परत सांगतो तुम्हाला पैसे देतो म्हणल्यात. बोनस देतो म्हणल्यात. लाडक्या बहिणीला साड्या देतो म्हणल्यात. काहीच नाही आम्हाला मिळालेलं. त्याच्यापर्यंत तर काय आलेलं नाही तर साड्याबद्दल पण मिळत होता मिळणार म्हणून सांगितलेलं ना आम्हाला.
धान्य दुकानात गेलं साड्या मिळणार म्हणून सांगितलं मिळाल्या नाही. त्याने सगळी खरं दिलं पाहिजे. साड्या देतो म्हणलेले ते दिलेल्या नाही. सगळं काय काय देतो मला दिलेलं नाही. तरी ते बायकातले मग आपण आशा दाखवायची नसते. आता आल्यावर आमच्या हातात पडल्यावर आम्ही बोलणार हो, दुसरं काय आम्ही बोलू शकत नाही. हा? असं वाटायला लागले बघा आता काय. नमस्कार कोल्हापूरकर. तर आपण आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये. तर 14 मधला जे काय नागरिकांनी जे समस्या आहेत त्या तुम्ही ऐकून घेतलेल्या आहेत. तर पुढच्या भागात बघत राहा TV नेक्स मराठी. विशाल खांडेकर आणि तुषार पाटील.